नमस्कार. आजच्या एपिसोडमध्ये इथे अद्वैत कलाला म्हणत असतो, "तू आता ऐकलंस ना आईने काय सांगितलं? आपल्याला खूप मोठी डील मिळालेली आहे आणि त्यासाठी आपल्याला आता सॅम्पल डिझाईन्स तयार करायला लागणार आहेत. तेव्हा तुला माझी आता मदत करावी लागणार आहे. आपल्याला इथे सॅम्पल डिझाईन्स तयार करावे लागतील आणि ते तू करायचं आहे. मी ऑफिसमधून घरी लवकर येईन आणि मग तुझ्याबरोबर मी डिस्कस करेन. आपल्याला कशा पद्धतीचे डिझाईन्स तयार करायचे आहे ते मी सुद्धा तुला सांगेन. पण त्याआधी तू तुझ्या पद्धतीने, तुझ्या आयडियाने इथे सॅम्पल डिझाईन्स तयार करून ठेव. ठीक आहे ना? मी आल्यानंतर ते बघेन." त्यानंतरला सरोज म्हणते, की आता हिला कामामध्ये असं बिझी करून ठेवते ना, की दोघांना एकमेकांबरोबर बोलायला वेळच मिळायला नको आणि रात्री अद्वैत आल्यानंतर रात्रभर बसून हिने डिझाईन्स कंप्लीट करायला हवेत. तेव्हा सरोज म्हणत असते, की "आता तुला डिझाईन्स करायचे आहेत. खूप महत्त्वाचं काम आहे. घरातली कामं तर आहेतच तुम्हाला दोघींना, पण तू हिच्याबरोबर टंगळ-मंगळ अजिबात करू नकोस. मला ऑफिसल्या कामामध्ये टंगळ-मंगळ केलेली अजिबात आवडत नाही. तुला जर हवं असेल तर मी तुला घरामध्ये एक जागा करून देते. तिथे बसून तू तुझं काम करत जा. नाहीतर एक काम कर, आउट हाऊस आहे, गेस्ट हाऊस आहे. तुला जिथे बसायचं असेल ना, तिथे तू बस आणि तुझं काम कंप्लीट कर." तेव्हा सरोज म्हणत असते, "मला कामामध्ये कुठलीही हयगय नको आणि टंगळ-मंगळ तर अजिबातच केलेली आवडत नाही," असं आता सरोज सांगत असते. तेव्हा कामाकडे आधी लक्ष द्यायचं, कळलं तुला? तेव्हा इथे आता आबांना असं वाटत असतं, की इथे सरोज कलाबरोबर किती बरं चांगली बोलतीये. या दोघींमध्ये असंच प्रेम वाढू दे. आता सरोज कामानिमित्त का होईना, पण कलाला व्यवस्थित सगळं काही समजावून सांगते. त्यानंतरला सरोज आपल्या रूममध्ये येते. रोहिणीसुद्धा तिच्या मागे मागे येते. रोहिणी म्हणत असते, की "सरोज वहिनी, तुला काय वाटलं? तुझी ही चाळ मला कळत नाही आहे का? म्हणजे उंटावानी तिरपी-तिरपी चाळ घेतलीस आणि त्या कलाला आऊट करून टाकलंस. म्हणजे आता इथे कलाला तू घरातल्या कामांमध्ये बिझी केलेस, तिथे अद्वैतला ऑफिसमधल्या कामामध्ये बिझी केलंस आणि कलाला घरातलं काम तर आहेच, पण इथे डिझाईनचं कामसुद्धा आहे. पण इथे आता कला आणि अद्वैतला एकमेकांबरोबर बोलायला सुद्धा वेळ मिळणार नाही आहे, याचीसुद्धा तू अगदी छान पद्धतीने काळजी घेतली आहेस. आता एक चाळ तू खेळतेस आणि खूप मोठा धमाका करतेस आणि दुसरी चाळ आता कशी खेळायची याचा विचार मी सुद्धा करते," असं आता रोहिणी म्हणत असते. त्यानंतरला इथे कला काम करत असताना अंजू म्हणत असते, की "कलाताई, अहो किती काम कराल? द्या बरं माझ्याकडे, मी नेऊन ठेवते ते." तेव्हा कला म्हणते, "अगं करते मी." तेव्हा अंजू म्हणते, "नाही नको, अजिबात नको. मी करते ना तुम्हाला मदत." त्यानंतरला तिथे संगी येते. कला म्हणते, "काय काय काय झालं?" तेव्हा संगी म्हणते, "कले बघितलंस ना, तुझ्या सासूबाई तुझ्याबरोबर किती चांगल्या बोलल्या आता." तेव्हा कला म्हणते, "हो ना गं, पहिल्यांदा त्यांनी मला काहीतरी समजावून सांगितलं." तेव्हा संगी म्हणते, "हे बघ कले, तुला तुझं काम प्रामाणिकपणे करायचं आहे. जी तुला जबाबदारी दिली ती अगदी व्यवस्थितरित्या पूर्ण करायची. मी तुला म्हणाले होते ना कले, अगं प्रत्येक गोष्टीला आहे ना थोडा वेळ द्यायचा असतो. वेळ दिला ना की गोष्टी व्यवस्थित आणि चांगल्या पद्धतीने घडतात." तेव्हा इकडे आता सोहम आलेला असतो. तो म्हणतो, "हे घ्या काका, तुमच्यासाठी गरमागरम चहा मी माझ्या स्वतःच्या हाताने केलाय, ते सुद्धा आळं टाकून." तेव्हा इथे काका म्हणतात, "दिनकर काका, की काय करतं हे तुम्ही सोहमराव? अहो तुम्ही माझ्यासाठी चहा का केलात?" तेव्हा सोहम म्हणतो, "हां मग काय झालं? मी तुमच्यासाठी चहा केला तर? हे बघा, हे कलाताईचं घर आहे. मग इथे मी तिचा दीर म्हणून नाही तर तुमचा मुलगा म्हणून आलो आहे. तुम्हाला चालेल की नाही ते सांगा. बरं आता मी आणि काजल तुमच्यासाठी टिफिन घेऊन येतोय तुमचा. तुम्ही टिफिन घ्यायचं आणि मग तुम्ही कामाला जायचं आहे." तेव्हा इकडे सोहम म्हणतो, "चल काजल, चल आपण काकांचा डबा भरूया." तेव्हा इथे सोहम आता काजलला मदत करत असतो. तेव्हा काजल म्हणत असते, की "सोहम, तू हे सगळं का करतोयस? मला तू मदत का करतोयस?" तेव्हा सोहम म्हणतो, "मग काय झालं? मी तुला इथे मदत करतोय कामामध्ये, हे तुला आवडत नाही आहे का?" तेव्हा इथे आता सोहम म्हणत असतो, "काका हे घ्या, तुमचा टिफिन घ्या." तेव्हा इकडे दिनकर काका म्हणतात, "सोहमराव, अहो तुम्ही का करताय?" तेव्हा इथे आता पेपरची यादीसुद्धा सोहम आपल्या हातामध्ये घेतो आणि म्हणत असतो, की "काका चला, आज मी तुम्हाला मिसळीच्या स्टॉलपर्यंत सोडणार आहे." तेव्हा दिनकर काका म्हणतात, "अहो कशाला? तो माझा नेहमीचा रस्ता आहे, माझ्या पायाखालचा. मी जवळच जातो. मी जाईन, तुम्ही नका येऊ."
तेव्हा सोहम म्हणतो, अजिबात नाही, मी तुम्हाला सोडायला येणार आहे आणि मी तुम्हाला न्यायलासुद्धा येणार. फक्त 10 मिनटं आधी तुम्ही मला फोन करा निघायच्या, की मी तुम्हाला तिथे घ्यायला येईन आणि घरीसुद्धा सोडेन. तुम्ही अजिबात काळजी करू नका. चला, 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 मी सुद्धा तुम्हाला मुलासारखं आहे ना, मग मी एवढं केलं तर कुठे बिघडलं? असं सोहम म्हणत असतो. तेव्हा हे सगळं ऐकून आपल्या वडिलांची कुणीतरी एवढं काळजी घेते हे बघून काजललासुद्धा छान वाटतं. ती म्हणते की हा असं का करतोय का माहिती. तिला त्याचा हेतू माहिती नसतो. त्यानंतरला इथे कला आपल्या डिझाईन्सचं काम करायला बसत असते. तेव्हा इकडे सरोज म्हणत असते, अच्छा, म्हणजे ही आता डिझाईनचं काम करत बसणार आणि अद्वैत आल्यानंतर त्याला लगेच प्रेझेंटेशन दाखवणार. त्याआधी हिला थोडं बिझी केलं पाहिजे. कारण का अद्वैत आल्यानंतर हिचं कामच पूर्ण नाही झालेलं पाहिजे. मग अद्वैत हिच्याबरोबर भांडेल आणि मग ही रात्रभर बसून डिझाईन्स करत बसेल. म्हणजे दोघांना एकमेकांबरोबर बोलायला वेळसुद्धा मिळणार नाही आहे. त्यानंतरला इथे आता सरोज म्हणत असते, काय गे मुली, काय करतेस तू? तेव्हा इथे कला म्हणत असते की मी आता माझं काम करायला बसत होते डिझाईन्सचं, पण बोला ना काय करू? तेव्हा इथे सरोज म्हणते, माझ्यासाठी जरा कॉफी करतेस का? आणि मला जरा मसाला मखाणासुद्धा खायला दे. तेव्हा कला म्हणते, हो ठीक आहे. आणि ती अंजूला आवाज देत त्याने म्हणते, सरोज मॅडमसाठी जरा कॉफी करतेस का? तेव्हा सरोज म्हणते, अगं अंजू, माझी रूम नाही साफ केलीस तू? तेव्हा अंजू म्हणते, सकाळीच केली की. तेव्हा सरोज म्हणते, अगं तू बघ जा, धूल किती आहे रूममध्ये बघ जा, व्यवस्थित एकदम क्लीन करून घे. तेव्हा कला म्हणते, बरं ठीक आहे अंजू, तू जा, मॅडमची रूम साफ कर, मी देते त्यांना कॉफी. तेव्हा इकडे कला आता तिच्यासाठी कॉफी करायला जाते. तेवढ्यातच अद्वैत आलेला असतो. तेव्हा सरोज म्हणते, अद्वैत, का रे एवढ्या लवकर आलाससुद्धा? तेव्हा अद्वैत म्हणतो की ऑफिसमध्ये त्या लोकांना मी काम समजून दिलं आहे आणि कामाची पद्धत त्यांना समजून दिल्यानंतर त्यांनी तुला मेलसुद्धा केलेले आहेत. म्हणजे मी सगळ्यांशी बोलून घेतलं आहे मार्केटिंगजवळ. त्याचबरोबर संपूर्ण मॅनेजमेंटला त्यांचं काम समजावून दिलं आहे आणि इथे मी आता खरेकडे आलो आहे तिने डिझाईन्स कंप्लीट केलेत की नाही ते बघायला. कारण का सॅम्पल डिझाईन्स आपल्याला लवकरात लवकर हवेत ना, तेव्हा मी तिच्याबरोबर डिस्कस करायलासुद्धा इथे आलो आहे. तेव्हा इकडे कला आता कामामध्ये बिझी असते. तेव्हा सरोज म्हणत असते, हे बघ अद्वैत, आता तुझी जास्त ऑफिसमध्ये गरज आहे. अरे त्यांना काम समजावून दिलेस तू, पण आता ते लोक काम कसं करतायत कसं नाही हे सुद्धा बघायला नको का? तेव्हा कला म्हणत असते की अरे देवा, हा आलासुद्धा, आता हा आलाय मला विचारेल की डिझाईन्स तयार आहेत की नाही. काय सांगू याला, काय उत्तर देऊ? तेव्हा इथे सरोज म्हणत असते, तुझं जास्तीत जास्त ऑफिसमध्ये असणं आता महत्त्वाचं आहे. अरे तू काय आता इथे खरेनी डिझाईन्स बनवलेत की नाही ते बघायला येशील, ऑफिसमध्ये जाशील, असं करणार आहेस का तू? हे बघ ऑफिसमध्ये थांब, तिथलं सगळं काम कंप्लीट झाल्यानंतर तू घरी आल्यानंतर तिने बनवलेलं काम बघ ना. आताच यायची तुला काय गरज होती? आता सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे आपले हे डील आहे आणि ते पूर्ण केल्याशिवाय आपण काही स्वस्थ बसायचं नाही. तेव्हा इथे अद्वैत म्हणत असतो की हिचं चाललंय काय, आज एवढी का कामामध्ये बिझी आहे? तर इथे सरोजने आता तिला कामामध्ये बिझी केलेलं असतं, जेणेकरून अद्वैत आणि कलामध्ये बोलणंच व्हायला नको, त्यांचं संभाषण व्हायला नको. मग एकदा का त्यांचं संभाषण बंद झालं की त्यांची अटॅचमेंट तुटेल आणि एकमेकांबरोबर आता त्यांना बोलायलासुद्धा इथे इच्छा देणार नाही, असं तिचं म्हणणं असतं. तेव्हा कला आता कॉफी करत असते. ती इथे अद्वैतसाठी आणि सरोजसाठी दोघांनाही कॉफी देते. तेव्हा अद्वैत म्हणत असतो, ए ए काय चाललंय काय तुझं? डिझाईन्स तयार केल्यास का? तेव्हा कला म्हणते, हे काय? अरे डिझाईन्सच करायला बसत होते, थांब मी माझं जरा काम करते. तेव्हा इकडे आता लॉन्ड्रीसुद्धा आलेली असते. तेव्हा कला म्हणते, चांदेकर थांब, लॉन्ड्री कपडे आलेत आपले ते घेऊ दे. तेव्हा कला जाते आणि म्हणते की हे बघा, मागच्या वेळेला आजोबांचा एक कुर्ता आणि श्रीकांत काकांचा राखाडी कलरचा कुर्ता, हे दोन्ही तुम्ही दिलेले नाही आहे, दुसऱ्या इथे कपड्यांमध्ये असतील तर ते आम्हाला देऊन टाका. तेव्हा इकडे आता कला ते कपडे वगैरे घेऊन येत असते. तेव्हा अद्वैत म्हणत असतो, का पण का? मी सांगितलं होतं ना सॅम्पल डिझाईन्स लवकरात लवकर तयार करून ठेव म्हणून. आता मी काय बघणार आहे? मी आलो होतो तुला सांगायला, बरोबर आहेत की नाही, काय करेक्शन करायचं आहेत काय नाही ते सांगण्यासाठीच मी इथे आलो आहे ना. तेव्हा कला म्हणते, हो चांदेकर, अरे मी करणारच होते, पण घरामध्ये कामं, असं म्हणते आणि ती धावत पळत येते आणि म्हणते की हे घे अंजू, जा आपापल्या रूममध्ये सगळ्यांचे कपडे जरा ठेवशील का? तेव्हा इकडे अद्वैत म्हणत असतो की काय चाललं आहे, ही खूपच जास्त कामामध्ये बिझी करून ठेवले, एकटीने जर एवढी कामं केली तरी डिझाईन्स कधी करणार? तेव्हा इकडे कला खूपच जास्त थकलेली असते. ती बसते आणि पहिला पाणी पित असते आणि नंतर ती इथे सरोजसाठी ते मखाणा बनवायला जात असते. पण तेवढ्यातच लाईटीचं बिल आलेलं असतं. तेव्हा इथे कला म्हणते की आले हां, आणि ती उठून आता जाणार. तेवढ्यातच अद्वैत म्हणतो की एक मिनिट, बस तिथेच बस, खाली बस, मी देतो.
तेवढ्यातच इथे बिल आलेलं असतं. ते बिल घेऊन आता त्याला पैसेसुद्धा दिलेले असतात. तेव्हा इकडे बिलवाला म्हणत असतो की कलाताई पैसे मिळाले गं, जातो मी. तेव्हा कला म्हणते हो ठीक आहे. त्यानंतरला अद्वैत विचार करत असतो की काय चाललं हिचं, पुढे पुढे होऊन सगळी कामं हिलाच करायची असतात, काय गरज आहे. आणि आता 4 माणसं आहेत घरामध्ये, त्या नोकरांना जर 4 कामं करायला सांगितली आणि स्वतः थोडा आराम केला, डिझाईन्स बनवले, तर कुठे बिघडलं. पण नाही, सगळं कसं मीच करते हे दाखवून द्यायचं आहे ना तिला. तेव्हा इकडे कला आता सरोजसाठी खायला आणायला जाणार, तेवढ्यात तिथे अद्वैत येतो आणि त्याला दिलेली कॉफी तो आता कलाला देतो आणि म्हणतो की हे घे, ही कॉफी पी आणि डिझाईन्सचं काम करत बस, थोडा आराम कर. तेव्हा इथे सरोज म्हणते अरे पण इथे सरोज मॅडमला भूक लागले, त्यांना मला खायला द्यायचं आहे. तेव्हा अद्वैत म्हणतो हो ठीक आहे ना, मग तू इथे बस, ती माझीसुद्धा आई आहे, मला माझ्या आईची काळजी आहे, मी तिला देईन खायला, तुला उठायची अजिबात गरज नाही आहे, कळलं तुला. तेव्हा इथे रोहिणी म्हणत असते बघितलंस ना सरोज वहिनी, अगं शेवटीला अद्वैतने काय केलं, स्वतःची कॉफी त्या कलाला दिली आणि सांगितलं आराम कर आणि डिझाईन्स कर म्हणून. आईला खायला द्यायला ती म्हणते की भूक लागले, तरीसुद्धा तो म्हणतोय की मी देईन, तू द्यायची गरज नाही. म्हणजे याचा अर्थ तू मागे पडली सरोज वहिनी आणि तीच जिंकली. बघितलंस ना अद्वैतला तिची किती काळजी आहे ते. तर इथे आता कला डिझाईन्स करत बसलेली असते आणि तेवढ्यातच तिथे सरोज त्याने म्हणते की आता हिचं काम होतच आलं असेल आणि ते म्हणते जरा माझ्यासाठी पाणी आणतेस का गं. तेव्हा कला म्हणते हो आणते ना, 2 मिनटं फक्त हे सगळं उचलून ठेवते. त्यानंतरला तिथे रजनी असते, रजनी ऐकते आणि सरोजसाठी पाणी घेऊन येते. तेव्हा आबा तिथे येतात आणि म्हणतात अरे वा सुनबाई, अजून काम करत बसलेस वाटतं, जेवायला थोडा वेळ आहे का, नंतर बसायचं आहे जेवायला. तेव्हा कला म्हणत असते नाही नाही आजोबा. तेव्हा इथे सरोज म्हणते हो ना आजोबा, मलासुद्धा खूप जास्त भूक लागली. तेव्हा कला म्हणते की आजोबा माझं झालंय, हे सगळं मी उचलूनच ठेवत होते. तेव्हा इथे आबा म्हणतात की कला जा आणि विहीनबाईंना सुद्धा जेवायला बोलावून घेऊन ये. तेव्हा कला म्हणते हो आजोबा मी जाते लगेच बोलवायला. तर इकडे संगीने आता फोन केलेला असतो दिनकर काकांना आणि ती म्हणत असते काय हो निघालात का. तेव्हा दिनकर काका म्हणतात हो मिसळीच्या स्टॉलवरून निघालोय, आता घरीच जातोय. तेव्हा इकडे संगी म्हणत असते एक काम करा, घरी गेल्यानंतर निवांत फोन करा, नाहीतर मग जा घरी तुम्ही जेवा आणि मग झोपा, काही फोन वगैरे करू नका, नंतर बोलूया. तेव्हा इकडे दिनकर काका म्हणतात की संगे अगं मनाला एक गोष्ट खूप खाते गं, म्हणजे मान्य आहे की जावई बापूंनी आपलं घर आपल्याला परत दिलंय, पण शेवटीला पैसे त्यांनीच भरलेत ना गं. तेव्हा आपल्याला आता त्यांचं हे कर्ज काही करून फेडायचं आहे. तेव्हा हे पैसे आपल्याला त्यांचे लवकरात लवकर त्यांना द्यावे लागतील. तेव्हा संगे म्हणते हो ना, मी सुद्धा इथे दडपणाखालीच राहते, कधी एकदा त्यांचे पैसे फेडून टाकतोय असं मला सुद्धा वाटतंय. तेव्हा दिनकर काका म्हणतात त्यासाठी आपल्याला कामाचा वेग वाढवावा लागेल आणि दर महिन्याला का होईना पण त्यांचे थोडे थोडे पैसे आपल्याला परत करावे लागतील. तेव्हा संगी म्हणते की हे बघा, त्यांना असं वाटायला नको की आपण त्यांच्या चांगुलपणाचा गैरफायदा घेतोय, असं जावई बापूंना अजिबात वाटता कामा नये. पैसे आपण त्यांचे परत करू, तुम्ही नका काळजी करू, पण याबद्दल आहे ना कलाला सुद्धा काही सांगू नका, कारण बिचारी कला तिच्या संसाराकडे लक्ष देईल की आपल्याकडे लक्ष देईल. त्याच्यामुळे आपणच जावई बापूंचे सगळे पैसे थोडे थोडे करून परत करू, तुम्ही अजिबात नका काळजी करू. तेव्हा इथे कला आलेली असते, कला तिचं सगळं बोलणं ऐकते. तेव्हा संगी म्हणते की कले कधी आलीस बाळा. तेव्हा कला म्हणते हे काय आई, मी आत्ताच आले. अगं मी तुला जेवायला बोलवायला आली, जेवायला येतेस ना, सगळेजण वाट बघतायत. तेव्हा संगी म्हणते हो चल ना. तेव्हा संगीला वाटतं की कलाने तिचं काही बोलणं ऐकलेलं नाही आहे. तेव्हा कला म्हणते चल आई जेवायला चल. तेव्हा संगी म्हणते हो चल चल जेवायला चल. तर इथे आता कलाला खूपच जास्त वाईट वाटत असतं की आपल्या आईवडिलांना एवढं टेन्शन आहे आपल्या घराचं, पैसे कसे फेडायचे याचा विचार तीसुद्धा आता करत असते. कला म्हणत असते की माझ्या आईबाबांना आता ह्या टेन्शनपासून मला दूर ठेवायचं आहे. इथे चांदेकरला पैसे तर द्यावे लागतील. आता मी कामातले पैसे तर त्याला देऊ शकत नाही आहे, पण लवकरात लवकर घराचे सगळे पैसे त्याला दिले की आई-बाबासुद्धा टेन्शनमुक्त होतील, असं इकडे कला म्हणत असते. तर पुढील भागामध्ये कलाला काही आता झोप येत नाही, ती विचार करत असते. कला म्हणत असते की चांदेकरला मी आता नोकरी तर करते, पण या पैशातून मी घराचा हप्ता देऊ शकत नाही, कारण का ते पैसे खर्च करायचे नाही आहेत मला. पण मग मला आता काहीतरी विचार करावा लागेल. घरातले पैसे तर मला देता येणार नाही आहेत, पण आईबाबांच्या घराचे हप्ते फेडायचे असतील तर चांदेकरला दर महिन्याला पैसे देणंसुद्धा
खूपच जास्त महत्त्वाचं आहे आणि त्यासाठी मला आता काहीतरी करावं लागणार आहे. तेव्हा इकडे सौरभ आलेला असतो आणि तो नयनाला म्हणतो, की "नयना मला माझे पैसे हवेत." तेव्हा नयना म्हणते, "सौरू अरे तू इथे काय करतोयस? ते सुद्धा एवढ्या रात्री?" तेव्हा सौरभ म्हणतोय, "हे बघ जास्त काही बोलायचं नाही. मला माझे पैसे हवेत म्हणजे हवेत. आत्ताच्या आत्ता दे." तेव्हा इथे कलासुद्धा आता बाहेर आलेली असते कारण तिला झोप येत नसते. तेव्हा ती दरवाजा उघडून आता बाहेर येते. तेव्हा तिथे सौरभ आणि नयना दोघेजणे असतात. तेव्हा तिला तिथे कोणीतरी बोलताना दिसतं. तेव्हा कलाला खूपच जास्त आश्चर्य वाटतं.